Hi friends, today we are going to learn the ninth standard English topic, one of the best poem, Coromandel Fishers. This poem is written by Sarojini Naidu. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील कोरोमंडल फिशर्स ही कविता अभ्यासणार आहोत. कवयित्री सरोजिनी नायडू यांनी भल्या पहाटे समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघालेल्या कोळी बांधवांना उद्देशून लिहिलेली ही कविता आहे. तर आपण ही कविता आज अभ्यासत असताना कवयित्री कोळी बांधवांना उद्देशून काय आवाहन करत आहेत ते या कवितेमध्ये शिकणार आहोत. लेट अस सी द फर्स्ट अंडरस्टँड ऑफ द टायटल ऑफ दिस पोएम. कोरोमंडल फिशर्स. कोरोमंडल मीन्स द नेम ऑफ द प्लेस. कोरोमंडल हे एका ठिकाणाचं नाव आहे. फिशर्स म्हणजे मासेमारी करणारे लोक, म्हणजे कोळी बांधव असा अर्थ आहे त्याचा. लेट अस सी द फर्स्ट स्टांजा. ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ दिस लाईन्स इन मराठी. Rise brother rise. Rise brother rise, the awaking skies pray to the morning light. राईज म्हणजे उठणे किंवा जागे होणे. राईज ब्रदर राईज म्हणजे कवयित्री त्या कोळी बांधवांना उद्देशून म्हणत आहे. राईज ब्रदर राईज म्हणजे कोळी बांधव हो, उठा, जागे व्हा तुम्ही. द अवेकिंग स्कायज. अवेकिंग म्हणजे जागी झालेली आकाश. प्रे टू द मॉर्निंग लाईट. प्रे म्हणजे प्रार्थना करणे, म्हणजे हे जागे झालेले आकाश सकाळच्या सूर्यकिरणांना वंदन करत आहे किंवा प्रार्थना करत आहे किंवा त्यांचं ते स्वागत करत आहे, असं पहिल्या ओळीचा अर्थ होतो. पहिल्या ओळीमध्ये बघा, राईज ब्रदर राईज. राईज हा जो वर्ड्स आहे तो त्याच ओळीमध्ये रिपीट झालेला आहे. त्यामुळं राईज हा रिपीट झाल्यामुळे तर रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. सेकंड लाईन्स. लेट अस सी द सेकंड लाईन्स. द वाइंड लाईज asleep in the arm of the dawn like a child that has cried all night. कवयित्री त्यांना उद्देशून म्हणतायत, द वाइंड लाईज asleep in the arms of the dawn. म्हणजे वारा जो आहे तो वारा रात्रभर जोराने वेगाने वाहत होता, परंतु आता पहाटेच्या वेळी त्याचा वेग जो आहे वाहण्याचा तो मंदावलेला आहे, शांत झालेला आहे. जणू काय तो वारा त्या पहाटेच्या कुशीमध्ये विसावलेला आहे, झोपलेला आहे. कसा झोपलेला आहे? लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. म्हणजे एखादं लहान मूल जे असतं ते रात्रभर रडून शेवटी आपल्या माईच्या कुशीत विसावतं, झोपी जातं. तशाच पद्धतीचा तो वारा पहाटेच्या कुशीमध्ये शांतपणे विसावलेला आहे. कम लेट अस गॅदर. लेट्स सी द थर्ड लाईन. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट अवर कॅटमॅरन्स फ्री. कम म्हणजे येणे. लेटस गॅदर म्हणजे सर्वांनी एकत्र या. गॅदर म्हणजे एकत्र येणे. अवर नेट्स म्हणजे तुम्ही एकत्र जाळे घेऊन यायचं आहे. तुम्ही ज्या जाळ्याच्या साहाय्याने मासेमारी करणार आहात, मासे पकडणार आहात, ते मासेमारीचं जाळं तुम्ही घेऊन या. कुठे या? फ्रॉम द सी अँड सेट अवर कॅटमॅरॉन्स फ्री. म्हणजे जाळ्या उचलून काय करा, समुद्रात आपापल्या नावा सोडूया आणि ह्या सागरामध्ये आपण काय करू, मासेमारी करण्यासाठी आता सज्ज होऊया. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. टू कॅप्चर म्हणजे काय? पकडणे. आपण ह्या समुद्रामधील जे काय अमाप संपत्ती आहे, अफाट संपत्ती आहे. कशाची संपत्ती आहे? तर मासे जे आहेत त्याला संपत्ती असं शब्द वापरला आहे. फॉर वी आर द किंग्ज ऑफ द सी. आपण या समुद्राचे कोण आहोत? किंग्ज आहोत, राजे आहोत. आणि त्या समुद्राने दिलेली, मुक्त हस्ते देऊ केलेली मासळीची अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी आपण आता तिकडे वाटचाल करूया.
असा ह्या लाईनचा अर्थ होतोय. लेट अस सी द सेकंड स्टांजा. नो लॉंगर डिले. नो लॉंगर डिले म्हणजे काय, जास्त वेळ करू नका किंवा दिरंगाई करू नका. लेट अस हास्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. म्हणजे आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. सीगल, सीगल म्हणजे काय, समुद्र पक्षी आपल्याला काय करत आहेत, कॉल म्हणजे बोलावत आहेत. ज्या दिशेने ते पक्ष्यांची किलबिलाट सुरू आहे किंवा ज्या दिशेने त्यांचा आवाज येत आहे त्या दिशेने आपण काय केली पाहिजे, आगेकूच केली पाहिजे. समुद्र ही जणू काय आहे, द सी इज अवर मदर. द सी, सी म्हणजे समुद्र, इज आहे, अवर म्हणजे आपली, मदर म्हणजे आई, म्हणजे समुद्र ही आपली आई आहे, माता आहे. द क्लाउड इज अवर ब्रदर. क्लाउड म्हणजे ढग, ढग हे काय आहेत, आपले ब्रदर म्हणजे बंधू आहेत, भाऊ आहेत. द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स ऑल. आणि वेव्ज, वेव्ज म्हणजे समुद्रातील लाटा जे आहेत त्या आपल्या समुद्रातील सर्व लाटा कॉम्रेड्स, कॉम्रेड्स म्हणजे काय, सहकारी आहेत, आपले फ्रेंड्स आहेत. आणि हे सगळे आपलेच असल्यामुळं आपण समुद्रात जाण्यासाठी आता न घाबरता आपलं जे काम आहे मासेमारी किंवा मासे पकडण्याचं, ते आपण काम आता केलं पाहिजे. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर वी हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. म्हणजे काय, कवयित्री काय म्हणतात, या लाटा ज्या आहेत त्या आपल्या मित्रासारख्या आपल्या सोबती करत आहेत. तसेच जर सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरवर भरकटलो तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण ही समुद्र देवता आहे, सी गॉड. सी गॉड म्हणजे काय, समुद्र देवता जी आहे ती आपल्याला आपलं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे आणि ते वादळांनाही रोखू शकते आणि आपल्याला सुखरूप ठेवण्यासाठी मदत करू शकते. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय हेअर्स विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. म्हणजे कवयित्री काय म्हणतात बघा, हे समुद्र देवता जी आहे जी आपलं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे आणि जी काय वादळं येते ती वादळं रोखून ठेवण्यासाठी ती आपल्याला मदत करेल. विल हाईड इन द हिज ब्रेस्ट अवर लिव्ज. आणि आपण सुखरूप कसं राहू यासाठी ती आपल्याला एक प्रकारे मदतच करू. थर्ड नंबर स्टांजा. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. स्वीट is the shade of the coconut glade and the scent of the mango grew. कवयित्री काय म्हणतात बघा, कोकोनट म्हणजे काय, नारळ, ग्लेड म्हणजे ही नारळाची झाडांची जी काय सुखद थंडगार सावली आहे ती आपल्याला हवी हवीशी वाटते. तसेच द म्हणजे मँगो ग्रो, मँगो म्हणजे आंबा, ग्रो, ग्रो म्हणजे आंबराई बाग थोडक्यात. म्हणजे ही आंबराई जी आहे किंवा आंब्यांची झाडांची जी काही बाग वगैरे आहे ती त्या आंब्याच्या झाडांचा सुगंध जो आहे, आंबराईतला मधुर सुगंध मनात आपल्या दरवळतोय. समुद्रकिनारी तो पसरलेला आहे. तसेच अँड स्वीट आर द सँड्स ऑफ द फुल ओ द मून विथ द सँड्स ऑफ द व्हॉइस वी लव. तसेच पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसाचे आवाज, व्हॉइस म्हणजे काय, आवाज, आपल्या प्रिय माणसाचे आवाजही आपल्याला हवे हवेसे असतात. म्हणजे पौर्णिमेच्या रात्री ज्यावेळेस चंद्राचा जो आकार असतो तो पूर्ण म्हणजे गोलाकृती असतो तो, आणि त्याचा जो शीतल प्रकाश आहे तो त्या वाळूवरती म्हणजे समुद्रकिनारी सगळीकडे पसरलेला असतो. आणि त्या आवाजामध्ये जे आपली प्रिय लोक असतात मच्छीमारी करणारे, त्या लोकांचे मधुर आवाजसुद्धा आपल्याला हवे हवेसे वाटत असतात किंवा ऐकावेसे वाटत असतात. बट स्वीटर
ओ ब्रदर्स, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. आणि त्याच पद्धतीने या समुद्राचे जे लाटा वगैरे आहेत किंवा समुद्राच्या लाटा वाहत असताना किंवा हेलकावे घेत असताना त्यातून जे पाण्याचे तुषार तयार होतात, तुषार म्हणजे पाण्याचे छोटे छोटे थेंब जे इकडे तिकडे पसरत असतात किंवा उडत असतात, ते पाण्याचे तुषार जणू काय करतात, आपल्या गालांचे चुंबन घेतात. किस ऑफ द स्प्रे अँड डान्स ऑफ दी वाईल्ड फोम्स ग्ली. आणि ते फेसाळलेल्या लाटा ज्या आहेत त्या एक प्रकारे नृत्य करतात, डान्स, आणि त्या आपल्या मनाला काय करतात, मोहिनी घालतात. रो ब्रदर रो, रो म्हणजे बोट वळवणे. रो ब्रदर रो द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपल्या बोटी ज्या आहेत, बोटी ज्या आहेत त्या वेगाने वळवल्या पाहिजेत, म्हणजे चालवल्या पाहिजेत. कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्याला समुद्र किनारा दिसत नाही तिथपर्यंत. वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. आणि ही मासेमारी करण्यासाठी आपण कशाचीही भीती न बाळगता जिथपर्यंत, म्हणजे जिथं आकाश टेकलेलं दिसत नाही, म्हणजे त्याला आपण हॉरोझॉन म्हणजे क्षितिज म्हणतो, त्या क्षितिजापर्यंत जात जात मासेमारी केली पाहिजे. क्षितिपर्यंत आपल्या नावा ज्या आहेत त्या वलवत नेल्या पाहिजेत. तर आपल्याला मासेमारी करत असताना आपल्याला भरपूर अफाट समुद्रातील संपत्ती मिळू शकते. अशा आशयाची ही कविता आहे. तर कवीने या कवितेमध्ये ॲलिट्रेशन, रिपिटेशन, सिमिली हे फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहेत. याच्यामध्ये बघा राईम स्कीम आहे, रायमिंग वर्ड्स: लाईट, नाईट, फ्री, सी, कॉल, ऑल, ड्राईव्ज, लाईव्ज, ग्रो, लव, ग्ली, सी. आणि राईम स्कीम येईल: लाईट, याला आपण ए नाव दिलं, याला नाईट, लाईट नाईट, ए ए, फ्री, सी, बी बी, ए ए बी बी, इथं कॉल ऑलला ए ए, ड्राईव्ज लाईव्ज बी बी, ए ए बी बी, ग्रो लव ए ए, ग्ली सी बी बी, ए ए बी बी. ही राईम स्कीम आहे या कवितेची. आय होप यू विल अंडरस्टँड धिस पोएम. इफ यू have any problems about these poems, you can ask me. Thank you.